तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा या अंतर्गत जे आहे सेतू सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 222 ठिकाणी जे आहे आपले सरकार सेवा केंद्र, ज्याला आपण सेतू केंद्र म्हणतो, ते उघडण्यासाठी जे आहे यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी जे आहे मित्रांनो, 29 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 12 ऑगस्ट 2026 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. तसेच त्यांनी एक टिप दिलेली आहे. यासाठी याआधी सुद्धा ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते. दिनांक 18/5/2026 ते 27/5/2026 या कालावधीमध्ये जरी तुम्ही अर्ज केले असतील, तरी देखील तुम्हाला पुन्हा नव्याने या लिंकवरती अर्ज करणे गरजेचं आहे. तर जे काही उमेदवार इच्छुक आणि एलिजिबल आहे, तर त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे. यामध्ये वेगवेगळे गावाचे नावं दिलेले आहे. जनगणनेनुसार त्याची संख्या किती आहे आणि शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी किती केंद्र जे आहे रिक्त आहे, तर त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे. तर ही यादी आहे. तर जे काही ठिकाण आहे, त्या ठिकाणचे तुम्ही संबंधित ठिकाणचे रहिवासी असणे गरजेचं राहणार आहे. आता यामध्ये आणखी काही महत्त्वाची माहिती खाली दिलेली आहे, तर ती सुद्धा जाणून घेऊया. तर 12 ऑगस्ट 2026 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. तर यामध्ये जे आहे अर्ज सादर करण्यासाठी कोण-कोण उमेदवार पात्र आहे, ज्यांच्याकडे एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट आहे, ते उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये NEIELT नाईल्टचा कोर्स किंवा ट्रिपल सीचा कोर्स किंवा एम-एस-सी-आय-टीचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण झालेले असले पाहिजे. तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच तुम्ही स्थानिक रहिवासी असले पाहिजे. तुम्हाला मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. तुमच्या स्वतःच्या मालकीची जागा असली पाहिजे. जागा नसेल तर भाडेतत्वावरती जे काही तुमचा करार पावती असेल किंवा कर पावती असेल, तर ते तुम्हाला सादर करावे लागेल. तुमचं वय 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे आणि तुम्ही कमीत कमी 12वी पास असले पाहिजे. यामध्ये अर्जासोबत तुम्हाला काही पुरावे सादर करायचे आहे, जसे की आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, 12वीची मार्कशीट असेल, बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल. एम-एस-सी-आय-टी असेल तर त्याचं सर्टिफिकेट, त्यानंतर चालू वर्षाची कर पावती म्हणजे टॅक्स पावती तुम्हाला जोडावी लागेल. त्यानंतर वय जे आहे तुमचं 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. तुमच्याकडे CSC सर्टिफिकेट असेल तर CSCचं सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता. यामध्ये मित्रांनो जे आहे गुणांकनाच्या आधारे तुमची निवड करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये 100 गुणांची ही निवड राहील. तर त्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेले आहे. उदाहरणार्थ तुम्ही 12वी पास असाल, तसेच पदवी किंवा डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाली असेल, तर त्यानुसार तुम्हाला अतिरिक्त गुण दिले जातील. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण राहतील. त्यानंतर एम-एस-सी-आय-टीसाठी 15 गुण राहतील. त्यानंतर स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, त्यानंतर जे आहे आपलं बॅकअप जे राहते, CCTV, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकासाठी बसण्याची व्यवस्था असेल, तर त्याला 15 गुण दिले जातील. आर्थिक क्षमता म्हणजे तुम्ही किती दिवसापासून हा व्यवहार चालवत आहात, व्यवसाय चालवत आहात, तर 6 ते 12 महिने चालवण्याची तुमची क्षमता असेल, तर त्यासाठी तुम्हाला 10 गुण दिले जातील. त्यानंतर तुमचं संवाद कौशल्य कसं आहे, तुम्ही तक्रार निवारण कशा पद्धतीने करता, तुम्ही प्रामाणिक आहात की नाही, तुम्ही नागरिकांच्या अभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करता की नाही, तर यासाठी मुलाखत घेतली जाईल, त्याला 20 गुण राहतील. त्यानंतर CSC चालवण्याचा अनुभव असेल, तसेच ई-गव्हर्नन्स किंवा बँकिंग प्रतिनिधी असाल, तर त्यासाठी 10 गुण राहतील. त्यानंतर सेवाचा विस्तार तुम्ही कशाप्रकारे करता, तर त्याच्या आधारे तुम्हाला 5 गुण राहतील. आणि त्यानंतर जर समजा तुम्ही दिव्यांग किंवा माजी सैनिक किंवा महिला असाल, तर त्यांच्या स्थानिक उद्योजकांना प्राधान्य मिळण्यासाठी तेथे सामाजिक समावेशकतेच्या आधारे 5 गुण दिले जातील आणि चारित्र्य पडताळणीसाठी म्हणजे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सादर केलं, तर त्याचे 10 गुण तुम्हाला दिले जातील. अशा प्रकारे जे आहे गुणांकन दिलेलं आहे. किमान पात्रता इथे दिलेली आहे, जे की ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. पायाभूत सुविधा
तर प्रत्येक सेवा केंद्रामध्ये काय काय असलं पाहिजे तर त्याची माहिती येथे दिलेली आहे. यामध्ये मुलाखतीच्या आधारे जे आहे तुमची पुढे निवड केली जाईल. सुरुवातीला जे आहे निवड झालेल्या VLEला सुरुवातीला 3 वर्षाचा करार करण्यात येणार आणि करारात जे आहे तुमची व्यवहाराची संख्या, तुमचं काम करण्याची पद्धत, सेवा देण्यास लागणारा कालावधी, प्राप्त तक्रारींची संख्या आणि त्याचे निराकरण अशाच्या आधारे जे आहे तुमचा जो काही कालावधी आहे हा 3 वर्षाचा सुरुवातीचा करार राहील आणि त्या कराराच्या आधारे जर समजा तुमचं काम सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर मित्रांनो तुम्हाला जे आहे पुढे रिन्युअल दिलं जाईल. अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर यासाठी जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. अंतिम पात्र झालेल्या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये केंद्र जे आहे हे सुरू करणे बंधनकारक राहील. तर अशा प्रकारे जे आहे वर्धा जिल्ह्याअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे मित्रांनो लिंक. तेथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता. तेथे अप्लाय लिंकसुद्धा मी दिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.